आज आपण आधार कॅन्सल, डिॲक्टिव्हेट किंवा वारंवार अपडेट करून अपडेट न होणे तर काय करायचे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आधार कॅन्सल, डिॲक्टिव्हेट व अपडेट न होणे याचे कारणे आपण जाणून घेऊया. 1 नंबर, आधारकडील उपलब्ध माहितीमध्ये दुसऱ्या व्यक्तीची माहिती असल्यास आधार कॅन्सल होते. या केसला मिक्स बायोमेट्रिक असे संबोधले जाते. या केसमध्ये एका व्यक्तीचे आधार कॅन्सल होते व एका व्यक्तीला हा आधार नंबर प्राप्त होतो. हे सर्व ठरवायचे अधिकार हे आधार ऑथॉरिटी यांना आहे. कॅन्सल झालेल्या व्यक्तीचे आधार कार्ड व्यक्तीला नवीन आधार साठी नोंदणी करावी लागते व त्याला नवीन नंबर प्राप्त होतो. 2 नंबर, बरेच वर्ष आधार अपडेट न करणे व त्याचा कुठेही उपयोग न करणे असे केल्यास आधार डिॲक्टिव्हेट होते किंवा बालकांमध्ये 5 वर्ष व 15 वर्षावरील मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट बऱ्याच कालावधीनंतर अपडेट केले नसल्यास असे आधार कार्ड डिॲक्टिव्हेट केले जाते. 3 नंबर, वारंवार अपडेट करणे. यामध्ये नुसते अपडेट करणे गरजेचे नसून दिलेल्या सूचनांनुसार अपडेट करणे गरजेचे आहे. जसे की अपडेट बायोमेट्रिक अपडेट, अपडेट मॅन्डेटरी बायोमेट्रिक आणि अपडेट मॅन्डेटरी बायोमेट्रिक विथ प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि प्रूफ ऑफ ॲड्रेस असे हे 3 प्रकार आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला अशा केसमध्ये माय आधार पोर्टल जाऊन आधार व्हॅलिडिटी चेक करणे गरजेचे आहे. त्यामध्ये त्यांनी दिलेल्या सूचनानुसार आधार अपडेट करणे गरजेचे आहे. आधार व्हॅलिडिटी चेक केल्यावर खालीलप्रमाणे आपल्याला माहिती मिळते. जसे की आधार कॅन्सल असल्यास कॅन्सल अंडर रेग्युलेशन 27, डिॲक्टिव्हेट असल्यास डिॲक्टिव्हेट अंडर रेग्युलेशन 28 व अपडेट होत नसल्यास त्यामध्ये काय करायचे आहे असा पूर्ण मेसेज येत आहे. जसे की या आधार कार्डसाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट POI म्हणजेच प्रूफ ऑफ आयडेंटिटी व प्रूफ ऑफ ॲड्रेस POA अँड मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट असे 3 गोष्टी इथे केल्यास तरच त्यांचे आधार कार्ड पूर्णपणे अपडेट होणार आहे अथवा होणार नाही. आधार कॅन्सल किंवा डिॲक्टिव्हेट असल्यास पूर्णपणे UIDAI यांना अधिकार दिलेले आहे की यामध्ये काय पावले उचलायची आहे. त्यासाठी आपल्याकडे त्यांची तक्रार नोंदणे गरजेचे आहे. आधारकडे तक्रार नोंदणी करण्यासाठी 3 पर्याय दिलेले आहेत. 1947 आपल्या टोल फ्री नंबर आहे. आपल्या मोबाईलवरून हा नंबर दाबून आपण तिथे माहिती पुरवू शकतो. 2 नंबर आहे ईमेलद्वारे, त्यामध्ये help@uidai.gov.in या ईमेलवर सविस्तर माहिती व डॉक्युमेंटसह आपण जोडू शकता. 3rd, माय आधार पोर्टलवर जाऊन आपण ग्रेव्हियन्समध्ये तक्रार नोंदवू शकतो. अशी तक्रार नोंदल्यास आधार ऑथॉरिटी यामध्ये पूर्णपणे अभ्यास करून आपल्याला 10 ते 15 दिवसात उत्तर देतात की यामध्ये काय पावले घ्यावे. जसे की आपले आधार कॅन्सल झाले आहे, आपण नवीन आधार कार्ड काढावे, डिॲक्टिव्हेट असल्यास मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट करावे किंवा इतर काही सूचना असतील तर त्याप्रमाणे त्या दिल्या जातात व आपले आधार आपल्याला मिळण्यास मदत होते. आपण आता प्रात्यक्षिकमध्ये माय आधार पोर्टलवर व्हॅलिडिटी कशी चेक करायची व तक्रार कशी नोंदवायची याची थोडक्यात माहिती घेऊया. सर्वात प्रथम myAadhar.uida.gov.in या संकेतस्थळावर आपल्याला जायचे आहे. यामध्ये चेक आधार व्हॅलिडिटी हे ऑप्शन आपल्याला इथे टाकायचे आहे. यामध्ये आपण आधार क्रमांक टाकल्यास याप्रमाणे आपल्याला उत्तर प्राप्त होणार आहे. जर आपल्याला तक्रार नोंदवायची असल्यास ग्रीव्हन्स अँड फीडबॅक येथे क्लिक करावे.
यामध्ये आपले नाव, मोबाईल नंबर, राज्य, तक्रारीचा प्रकार, सेल्फ फादर, त्याच्यानंतर ग्रीव्हन्सचे टाईप, इथे त्याचे टाईप्स येतात. योग्य ऑप्शन निवडून इथे आपण नोंदणी केलेला नंबर पण त्यांना पुरवू शकतो. सोबत जोडपत्र डॉक्युमेंट पण आपल्यास इथे देऊ शकतो व तक्रार सबमिट करतो. सदरील तक्रार सबमिट केल्यानंतर आपल्याला एक SRN नंबर तयार होतो. हा SRN नंबर आपल्याला 8 दिवसांनी चेक करून चेक ग्रीव्हन्सचे स्टेटस येथे टाकायचा असतो व आपली तक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्यायची असते. यामध्ये आपल्याला पुढील कारवाईसाठी आधार अथॉरिटी यांच्याकडून योग्य सूचना पुरवल्या जातात व अशा प्रकारे आपले आधारची अडचणी दूर होतात. धन्यवाद.